शहरातील प्रसिद्ध आशीर्वाद नावाच्या वृद्धाश्रमात जिथे सुमित नावाचा 40 वर्षीय व्यक्ती आपल्या 75 वर्षीय आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आला होता. रिसेप्शन काउंटरवर बसलेल्या तरुणीशी त्याचा वाद सुरू झाला. हे पहा मॅडम, माझं म्हणणं समजून घ्या. माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी पुन्हा इथे आईला घेऊन येऊ शकेल. त्यामुळे प्लीज तुम्ही आजच माझ्या आईचे ॲडमिशन करा. जर तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताच 1 लाखाचा चेक देतो, पण माझ्या आईला इथे ठेवून घ्या. अहो सर, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, तुमच्या आईला आज कोणत्याही परिस्थितीत ॲडमिशन मिळणार नाही. या वृद्धाश्रमाच्या संचालिका सध्या शहराबाहेर आहेत आणि त्या उद्या संध्याकाळपर्यंतच परत येतील. त्यामुळे तुम्ही आज यांना परत घेऊन जा. उद्या संध्याकाळी त्यांचे ॲडमिशन नक्की केले जाईल. मग सुमित त्याचा राग आवरत म्हणाला, मॅडम, तुमचं म्हणणं मला समजत आहे, पण माझी काही मजबुरी आहे. आम्ही खूप दुरून आलो आहोत. 3 दिवसांनी माझी अमेरिकेची फ्लाईट आहे आणि अजून मला सगळी तयारी करायची आहे. प्लीज माझी परिस्थिती समजून घ्या. सुमितचं बोलणं सुरू असतानाच त्याचा फोन वाजला. त्याच्या बॉसचा फोन होता. हॅलो सर, मिस्टर सुमित, अजूनही तुम्ही मला डॉक्युमेंट्स मेल केले नाहीत. तुम्ही सांगितलं होतं की आज दुपारपर्यंत सगळं पाठवून देतो. हो सर, मी लगेच पाठवतो. पण मिस्टर सुमित, तुम्ही तुमच्या कामाबद्दल एवढे बेजबाबदार कसे काय होऊ शकता? नाही सर, खरं तर मी काही अडचणीत होतो. मी आत्ताच तुम्हाला. पुढे सुमित काही बोलण्याआधीच फोन कट झाला. टेन्शनमध्ये आणि काळजीत असलेला सुमित डोकं धरून खुर्चीवर बसला. मुलाला एवढ्या तणावाखाली पाहून यशोदाजीही अस्वस्थ झाल्या. सुमितने पुन्हा त्या मुलीला म्हटलं, मॅडम, तुम्ही पाहताय की मी किती अडचणीत अडकले. एकीकडे बायको, मुलं, घराच्या समस्या आणि दुसरीकडे परदेशातली नोकरी. माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. प्लीज मॅडम, काहीतरी करा. वृद्धाश्रमाच्या संचालिकेला फोन लावा. मी स्वतः त्यांच्याशी बोलतो. नाही, सध्या ते शक्य नाही. मॅडमचा फोन आउट ऑफ रेंजमध्ये आहे. असं सांगून त्या मॅडमने एका तरुणाला आवाज दिला. राजू, इकडे ये. साधारणतः 25 ते 30 वयाचा एक तरुण समोर आला. बोला मॅडम. राजू, या दोघांसाठी चहा पाणी आणि यांची आजची रात्र आपली इथे राहण्याची व्यवस्था कर. ते खूप दुरून आले आहेत. ठीक आहे मॅडम, लगेच करतो. असे म्हणत राजू आत निघून गेला. हे ऐकून सुमित थोडा चकित झाला. मग मॅडम म्हणाली, पहा मिस्टर सुमित, तुम्ही पुन्हा येऊ शकत नसाल तर आज रात्रभर इथेच थांबा. पण मॅडम, यावर ती मुलगी म्हणाली, मी सांगितलं ना, तुम्ही इथे राहू शकता. रूम नंबर 1मध्ये जा. काही लागलं तर सांगा. मॅडमच्या सांगण्यावर सुमित 12 मनाने आईला घेऊन खोलीत गेला. त्या खोलीत राजूने फरशीवर गादी टाकून त्यांची झोपण्याची व्यवस्था केली होती. साहेब, मी थोड्याच वेळात चहा नाश्ता आणतो. तोपर्यंत तुम्ही हातपाय धुवा. बाथरूम जवळच आहे. असं सांगून राजू स्वयंपाकघरात गेला. त्यानंतर सुमित लॅपटॉप घेऊन कामाला बसला. यशोराजींनी त्यांच्या बॅगेतून सिल्वर फॉईलमध्ये गुंडाळलेली पोळी काढत म्हणाल्या, बेटा, मी सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी आलू पराठे बनवलेत. तुला आवडतात ना? त्यासोबत आंब्याचं लोणचं पण आणलंय. आईच्या बोलण्याकडे सुमितने दुर्लक्ष केलं. तो त्याच्या कामात व्यस्त होता. मग यशोदाजी पुढे म्हणाल्या, ठीक आहे बेटा, तू तुझं काम कर. मी स्वतःच तुला खाऊ घालते. न जाणो हे सुख पुन्हा मला मिळेल की नाही माहीत नाही. असं म्हणत असताना त्यांचा कंठ दाटून आला. जसं त्यांनी पहिला घास तोडून सुमितला खाऊ घालायला घेतला तेव्हा सुमित चिडून म्हणाला, काय आहे आई, तुला दुसरं काही कामच नाही? मला खूप काम आहे. तू स्वतःच खा हे पराठे. मला भूक नाही आहे. मुलाच्या या शब्दांनी यशोदाजी गप्प झाल्या. त्यांनी पराठे पुन्हा बॅगेत ठेवले. मग त्या म्हणाल्या, ठीक आहे बेटा, तुला आयुष्यात खूप यश मिळो, मोठा माणूस हो, हीच माझी सदैव देवाजवळ प्रार्थना राहील. थोडा वेळ त्या तशाच बसून त्यांच्या भूतकाळात हरवून गेल्या. 22 वर्षीय यशोदाजी जेव्हा लग्न करून आपल्या सासरी आल्या होत्या तेव्हापासूनच त्यांना जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दाबले गेले होते. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. एक नणंद होती जी तिच्या नवऱ्यासोबत आपल्या माहेरच्याच घरात राहत होती. तिचा नवरा सासूचा अतिशय लाडका होता. याशिवाय एक जाव आणि दीर होते. परंतु त्यांची जाव मोठ्या घरातून आली होती
आणि दीरही चांगले पैसे कमवत असल्याने तिला सासूची धाकधपटशा वाटत नव्हती. त्यामुळे सासूचं राज्य यशोराजेंवर चालायचं. यशोराजेंचा नवरा एका छोट्या खाजगी नोकरीत होता, त्यामुळे फार काही कमवत नव्हता. घराचा खर्च सासरे आणि दीर यांच्याच कमाईवर चालायचा. या सगळ्यामुळे यशोराजेंची अवस्था घरात एखाद्या नोकरानीसारखी झाली होती. परंतु एवढ्यावर त्यांचं दुःख थांबलं नाही. लग्नाला अनेक वर्षे झाली तरीही त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या मनाची वेदना तेव्हा अजूनच वाढायची, जेव्हा सासरचे त्यांना वांसवनाचे टोमणे मारायचे. शेवटी लग्नाच्या 12 वर्षानंतर देवाने यशोराजेंची प्रार्थना ऐकली आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. पण मुलगा जन्माला येऊन नुकताच महिना झाला होता, तोच त्यांच्या पतीचे एका रोड अपघातात निधन झालं, ज्यामुळे यशोराजी पूर्णपणे आतून तुटून गेल्या. त्यानंतर जाऊ दीर वेगळे झाले आणि काही दिवसांनी सासू सासऱ्यांचेही वृद्धापकाळाने निधन झालं. नंदेनेही वेगळं घर घेतलं. मग यशोराजी आपल्या मुलासोबत पूर्णपणे एकट्या पडल्या. पण त्यांनी हार मानली नाही. मुलाला वाढवण्यासाठी यशोराजींनी लोकांच्या घरी काम करायला सुरुवात केली. मात्र सगळं काम करत असतानाही त्या कधीच मुलाला एकटं सोडायच्या नाही. एवढ्या अडचणींना सामोरं जाऊनही त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं, घडवलं आणि तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीलाही लागला. तिथे त्याची भेट नेहा नावाच्या मुलीशी झाली. त्यानंतर दोघे एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले. मग काही दिवसातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नेहा मॉडर्न विचारांची मुलगी होती. घरातील काम करणे तिला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे यशोराजींनाच घरातलं सगळं काम करावे लागत असे. तर नेहा दिवसभर फिरण्यात, मैत्रिणीसोबत शॉपिंग करण्यात किंवा माहेरी आपल्या मम्मी पप्पांकडे जाणे हाच तिचा दिनक्रम होता. ज्या दिवशी ती घरात असायची त्या दिवशी ती तिच्या मैत्रिणींचं गटार आपल्या घरीच जमायची. यशोराजींना हे सगळं खटकायचं, पण त्या सांगणार तरी कोणाला? सुनेला काही बोलायला गेलं तर तिच्याकडून दुटप्पी उलट उत्तर ऐकायला मिळायची. त्यांचा मुलगा सुमित तर आपल्या पत्नीच्या प्रेमात दिवाना झाला होता. कसे बसे त्यांच्या आयुष्याची गाडी चालू होती. हळूहळू पुढे वेळ निघून गेला. सुमित आणि नेहाच्या लग्नाला आता 12 वर्ष झाली होती. त्यांना 2 मुलं होती, एक 10 वर्षाचा आणि दुसरा 8 वर्षाचा. याच दरम्यान नेहाच्या आईवडिलांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. मग नेहानेही सुमितपाशी अमेरिकेत जाऊन राहण्याचा आणि तिथले हायफाय आयुष्य जगण्याचा हट्ट धरला. याच काळात सुमितच्या कंपनीने त्याला परदेशात नोकरीसाठी ऑफर दिली. पगार दुप्पट मिळणार या लालसेपोटी सुमितनेही ती ऑफर स्वीकारली. त्यामुळे नेहा आणि मुलांनाही खूप आनंद झाला. सुमितला आपल्या आईलाही सोबत न्यायचं होतं, परंतु तिचा पासपोर्ट विजा अर्ज नाकारला गेला. मग नेहाने सुमितला सुचवलं की आपण तात्पुरतं तुझ्या आईला वृद्धाश्रमात ठेवू आणि 1 वर्षानंतर पुन्हा विजासाठी अर्ज करू. मग सुमितने नेहाला विचारलं, जर पुन्हा अर्ज मंजूर झाला नाही तर? यावर नेहा म्हणाली, असं झालं तरी काय हरकत आहे? खरं तर मी म्हणते त्यांच्यासाठी वृद्धाश्रमात चांगली राहील. तसे पण त्या आपल्यासोबत परदेशात येऊन करणार तरी काय? आणि तुला पण आता तुझ्या आईचा विचार करण्यापेक्षा आपल्या येणाऱ्या नवीन आयुष्याचा विचार करायला हवं. आईच्या नादात भावूक होऊन आईला चांगली संधी गमावू नकोस. सुमितलाही त्याच्या बायकोचे म्हणणे पटले आणि शेवटी तो आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी तयार झाला. मावशी, चहा बिस्किट आणले आहे. राजूच्या आवाजाने भूतकाळात हरवून गेल्या यशोराजींची तंद्रीभंग झाली आणि त्या वर्तमानात आल्या. यशोराजींनी चहाचा कप उचलला आणि त्यांनी चहा पीत सुमितला विचारलं, बेटा, कमीत कमी चहा तरी घे. यावर सुमित वैतागून म्हणाला, काय आई, मी इतक्या अडचणीत आहे आणि तुला खाण्यापिण्याचे सुचते. जर आज काम पूर्ण करून दिलं नाही तर बॉस माझ्यावर खूप चिडतील. त्या तिथे इंटरनेटची रेंज नाही. या वृद्धाश्रमवाल्यांनी सुद्धा आपल्या मनाचे नियम बनवले आहे. त्यांना एवढे सुद्धा समजत नाही की एखादी वयस्कर व्यक्ती असेल किंवा दुसऱ्या शहरातून आले असेल, त्यांनी वृद्धांना आधार दिला पाहिजे आणि त्यांचे लगेच ॲडमिशन करून घेतले पाहिजे. पण इथे तर एकीकडे या वृद्धाश्रमाची संचालिका फिरायला गेली आहे आणि दुसरीकडे या वृद्धाश्रमातील रिसेप्शन काउंटर असलेली मॅडम माझे म्हणणेसुद्धा ऐकायला तयार नाही. जेव्हा सुमित रागात येऊन हे सर्व बोलत होता
तेव्हा दरवाजाजवळ उभी राहून तीच मॅडम त्याचे बोलणे ऐकत होती. तेव्हा अचानक त्या मॅडमला आपल्यासमोर पाहून सुमित विषय बदलत म्हणाला, मॅडम मी तर फक्त. राहू द्या मिस्टर सुमित, मला माहीत आहे अशा प्रकारच्या वातावरणात कोणताही व्यक्ती चिडचिड करतो. तुम्ही माझ्यासोबत चला, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. असे म्हणत मॅडम त्या खोलीतून बाहेर गेली. सुमितला वाटलं की मॅडम ॲडमिशनसाठी जास्त पैशांची डिमांड करेल. त्यामुळे तो त्या खोलीतून बाहेर पडताच म्हणाला, हे बघा मॅडम, जर तुम्ही म्हणत असाल तर 1 लाखाच्या जागेवर मी 1.5 लाखाचा चेक बनवतो. यावरती मॅडम म्हणाली, नाही मिस्टर सुमित, पैशांचा विषय नाही. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की लहानपणी तुमच्या मागे तुमच्या आईने किती महत्त्वाची कामं बाजूला ठेवली असतील. तुमच्यासाठी तिने माहीत नाही किती रात्र जागून काढले असतील आणि आज तुम्ही त्यांच्यासाठी इथे 1 रात्रसुद्धा ॲडजस्ट करून घेऊ शकत नाहीत. हे ऐकून सुमितची नजर लाजेने खाली झुकली. मॅडम पुढे म्हणाल्या, ठीक आहे, मी तुमचं हेही काम सोपं करून देते. मी तुमच्या आईला इथे लगेचच प्रवेश देईन. पण काय मॅडम? सुमितने प्रश्न केला. पण मिस्टर सुमित, तुम्हाला माझ्यासाठी एक छोटंसं काम करावं लागेल. हे ऐकून सुमित मॅडमकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. मॅडम म्हणाल्या, या वृद्धाश्रमात रामलाल नावाचे एक वयोवृद्ध व्यक्ती राहतात. तुम्हाला फक्त त्यांचा नातू बनण्याचे नाटक करावं लागेल. हे ऐकून सुमित आश्चर्यचकित झाला. मॅडम पुढे म्हणाल्या, सुमारे 10 वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा त्यांना इथे सोडून आपल्या पत्नी आणि मुलांसोबत ऑस्ट्रेलियाला निघून गेला. तेव्हापासून आजपर्यंत ते आपल्या नातवाला भेटण्यासाठी तडफडत आहेत. त्यांना खात्री आहे की एक दिवस त्यांचा नातू नक्की त्यांना भेटायला येईल. पण मिस्टर सुमित, काही दिवसांपासून त्यांची प्रकृती फारच खराब आहे. मला नाही वाटत की त्यांच्याकडे आता फारसा वेळ उरला असेल. जर जमलंच तर तुम्ही आमचे हे छोटेसे काम करून द्या. फक्त हे नाटक तर आहे, परंतु थोडा विचार करा. आपल्या नातवाला पाहण्यासाठी आसुसलेल्या त्या डोळ्यांना किती मोठं समाधान मिळेल. तुम्ही हे छोटंसं काम केलं तर मी तुमच्या आईचे या वृद्धाश्रमात लगेच ॲडमिशन करून घेईल. हे ऐकून सुमित म्हणाला, पण मॅडम, मला त्यांच्या नातूबद्दल काही माहिती नाही. त्याचे नाव काय आहे? तो त्यांना कशाप्रकारे हाक मारायचा? यावर मॅडम म्हणाल्या, अहो मिस्टर सुमित, तुम्हाला काही बोलायची गरज नाही. फक्त हे लक्षात ठेवा की त्यांच्या नातवाचं नाव पवन आहे. आता चला माझ्यासोबत. असं म्हणून मॅडम सुमितला रामलालजींच्या खोलीकडे घेऊन गेल्या. रामलालजींच्या पलंगाजवळ एक खुर्ची होती, ज्यावर वृद्धाश्रमातीलच त्यांचे एक वृद्ध मित्र बसले होते. ते म्हणाले, रामलाल, डॉक्टरने सांगितलं आहे की औषध वेळेवर घेतल्यास तब्येत सुधारेल. यावर थरथरत्या आवाजात रामलालजी म्हणाली, दिवसातून कित्येकदा मी देवाला प्रार्थना करतो की मला घेऊन जा, पण मृत्यू असा आहे की बोलावूनही येत नाही. कुणास ठाऊक काय ईश्वराच्या कानावर माझा आवाज जात नाही. रामलालजींच्या मनात दडलेलं दुःख त्यांच्या शब्दांमधून बाहेर येत होतं. ठीक आहे रामलाल, मी थोड्या वेळाने येतो. असं म्हणत त्यांचे मित्र तिथून निघून गेले. दरवाजापाशी उभा असलेला सुमित रामलालजींचं सगळं बोलणं ऐकत होता. मग मॅडम त्याला घेऊन आत गेल्या. सुमितनं पाहिलं की पलंगावर एक वृद्ध व्यक्ती पडलेले होते. ते इतके कमजोर झाले होते की त्यांचं शरीर जणू काड्यांप्रमाणे दिसत होतं. त्यांच्या गालावर खोल खळ्या पडलेल्या होत्या आणि त्यांच्या निष्प्रभ डोळ्यामधून त्यांचं दुःख आणि वेदना जणू ओरडून सांगत होत्या. मात्र त्यांचं येणारे जाणारे श्वास ते जिवंत असल्याचा पुरावा देत होते. मॅडम त्यांच्याजवळ जाऊन म्हणाल्या, बाबा बघा कोण आलंय तुम्हाला भेटायला. इतक्यात रामलालजींनी हळूहळू आपले डोळे उघडले आणि म्हणाले, कोण आहे ग बाळा? बाबा, तुमचा नातू पवन आलाय. माझा पवन आलाय? असं म्हणतात रामलालजींच्या डोळ्यांमध्ये चमक आली. हो बाबा, तुमचा पवन खास तुम्हाला भेटायला ऑस्ट्रेलियाहून आला आहे. इतक्या वर्षांनी तुला माझी आठवण आली. किती मोठा झालास रे तू. त्याच्याकडे नजर जातात रामलालजींच्या थकलेल्या शरीरात जणू नवसंजीवनी मिळाली. मॅडमने त्यांना आधार देत पलंगावर बसवलं आणि म्हणाल्या, बाबा, तुमच्या नातवाची उद्या परतीची फ्लाईट आहे, त्यामुळे आज तुम्ही त्याच्याशी भरपूर बोलून घ्या. मॅडम खोलीतून बाहेर गेल्यावर सुमित जवळच्या खुर्चीवर बसायला गेला. तेव्हा रामलालजी म्हणाले, अरे बेटा, तिथं नाही, इथे माझ्याजवळ बस. यावर सुमित थोडासा अस्वस्थ झाला, पण त्याला मॅडम सांगितलेली गोष्ट आठवली
आणि तो शांतपणे त्यांच्या बेडजवळ बसला. पुढे रामलालजी म्हणाले, पवन बेटा, मला खात्री होती की एक ना एक दिवस तू नक्की मला भेटायला येशील. म्हणूनच कदाचित देवाने अजूनपर्यंत माझ्या प्राणांना हात लावला नाही. मला फक्त तुला पाहायचं होतं. पण बेटा, तू उद्या परत जाणार? किती वर्ष झाली मी तुझी वाट पाहतोय आणि तू इथे फक्त काही क्षणांसाठीच मला भेटायला आलास. बोलता बोलता रामलालजींना दम लागला, पण नातवाला पाहण्याचा आनंद त्यांना थकवा विसरायला लावत होता. अच्छा, एक गोष्ट सांग बेटा, तुझ्या पप्पांचं काय चाललंय? त्यांना कधी माझी आठवण येते की नाही? किती वर्ष झालं त्याला पाहूनही? हे ऐकून सुमित काहीच बोललं नाही. बेटा, तुझी आई तर ठीक आहे ना? हो हो बाबा, सगळे ठीक आहेत. बघ बेटा, इथे वृद्धाश्रमात लोक अनेकदा मिठाई वाटायला येतात. आजच सकाळी इथे एक वृद्ध जोडपे आले होते. त्यांच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इथल्या सर्वांना जिलेबी वाटली. तेव्हा मला तुझ्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. असं म्हणत रामलालजींनी जवळ ठेवलेली जिलेबीची वाटी उचलली आणि ते सुमितला देत म्हणाले, बेटा, ही जिलेबी घे. सुमितने ती जिलेबी अनिच्छेने उचलली. तेव्हा रामलालजींच्या पोपळ्या चेहऱ्यावर हलकेसे हसू म्हटले आणि ते म्हणाले, बेटा, तुला आठवत आहे का, जेव्हा तू लहान होता ना, तेव्हा तू दिवसभर माझ्या आजूबाजूला फिरत असायचा. लहानपणी तुला जिलेबी खायला खूप आवडायचं, पण तुझी आई तुला जास्त जिलेबी खाऊ देत नसायची. म्हणून दररोज संध्याकाळी बागेत फिरायला जायचं निमित्त काढून तू माझा हात धरून मिठाईवाल्याच्या दुकानात जिलेबी खायला घेऊन जायचा. त्यावेळी तू एक क्षणही माझा हात सोडायचा नाही आणि नंतर तू असा हात सोडला की पुन्हा कधी धरलाच नाही. हे सांगताना त्यांनी आपल्या थरथरत्या हातांकडे पाहिलं. मग सुमित म्हणाला, नाही नाही बाबा, तसं काही नाही. खरं सांगतोय रे बेटा, या आयुष्याच्या गडबडीत तुझं लक्ष लागत नसेल, पण तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे. परंतु एक सांग, तुझं लग्न झालं का? रामलालजींच्या या प्रश्नावर सुमित थोडा गोंधळला. त्याच्या मनात विचार आला की हो म्हणाला तर बाबा माझ्या पत्नीबद्दल विचारायला लागतील. काय झालं रे बेटा, विचारात पडलास का? तुझं लग्न झालं आहे की नाही? नाही नाही बाबा, अजून माझे लग्न झाले नाही. अच्छा, मग कुठली मुलगी आवडली आहे का तुला? नाही बाबा, तुम्ही पण काय विचारता असं? पवन बेटा, आता तू माझ्यापासून लपवणार का? तुझ्या बापाचा मी बाप आहे. असं म्हणताना त्यांच्या आवाजात कंप जाणू लागला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. थोडे थांबून पुढे ते म्हणाले, पवन, मी तुझ्या वडिलांवर तेवढेच प्रेम करतो, परंतु ते मला एकटे सोडून निघून गेले. पण बेटा, तू माझं एक ऐकशील का? हो बाबा, बोला. बेटा, तुझा बाप मला इथे सोडून गेला, परंतु तू कधी तुझ्या आईवडिलांना म्हातारपणी एकटे सोडू नकोस. म्हातारपणी माणूस जेव्हा एकटा राहतो तेव्हा त्याचं आयुष्य म्हणजे एखाद्या शिक्षेपेक्षा काही वेगळं राहत नाही. ही फक्त माझीच गोष्ट नाही, इथे वृद्धाश्रमात कितीतरी जणांच्या अशा गोष्टी लपल्या आहेत. त्यांचे मुलं, मुली, सुना, नातवंड सगळं आहे, पण तरीही त्यांचं आपलं कुणीच नाही. आयुष्याच्या वळणावर येऊन सगळी नाती खोटी वाटायला लागतात. इथल्या वृद्धांच्या मनात घराची, कुटुंबाची आठवण दिवस रात्र काट्यासारखी टोचत राहते. सुमित आणि रामलालजींच्या गप्पा चालू होत्या. तितक्यात सुमितचा मोबाईल फोन वाजला. त्याने खिशातील मोबाईल काढला आणि पाहिले तर त्याची पत्नी नेहाचा फोन होता. मग तो रामलालजींना म्हणाला, बाबा, तुम्ही झोपा आता. सकाळी एअरपोर्टवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला भेटायला येईन. हो बेटा, तू सुद्धा थकला असेल, लवकर झोपून घे. देव करो तुला साऱ्या जगाचे सुख मिळो. सुमितने रामलालजींच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि तो दरवाजाच्या दिशेने निघाला. पण तो दरवाजाच्या उंबरठ्यावर पोचतात त्याला अचानक हृदयाला एक चटका लावणारी किंकाळी ऐकू आली. ते ऐकून त्याचे हृदय धस्स झाले. त्याने मागे वळून पाहिले तर रामलालजी पलंगावर निपचित पडले होते. तो धावत त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना हलवू लागला, पण त्यांचे प्राण निघून गेले होते. त्या वृद्ध व्यक्तीशी कोणताही संबंध नसतानाही त्यांची अशी अवस्था पाहून सुमीच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने लगेच मॅडमला बोलावले आणि रामलालजींबाबत सांगितले. बराच वेळ सुमित उदास राहून बाहेर बसला होता. काही वेळाने तिथे ॲम्ब्युलन्स आली आणि काही सरकारी कर्मचारी त्यांना अंत्यविधीसाठी घेऊन जात होते.
त्यावेळी सुमित मॅडमला म्हणाला, मॅडम, हे बाबा जरी रक्ताच्या नात्याने माझे कुणीही नसले तरी माणुसकीच्या नात्याने ते माझे बाबा आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मी घेतो. त्याने बाबांचे विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले आणि त्याने स्वतः त्यांना अग्निडाग दिला. बऱ्याच वेळी अशा लोकांना सरकारी कर्मचारी किंवा वृद्धाश्रमातील कर्मचारी अग्निडाग देतात. जेव्हा सुमित अंत्यविधी उरकून पुन्हा वृद्धाश्रमात आला तेव्हा तो अंघोळ करून बाहेर एका बाकड्यावर काहीतरी विचार करत बसला. काही वेळाने त्याचा फोन पुन्हा वाजला. त्याने फोन उचलला तर त्याच्या पत्नीने विचारले, इतका वेळ का लागला तुला? तू आईला वृद्धाश्रमात सोडायला गेला होतास ना? अजूनपर्यंत घरी का आला नाहीस? अगं नेहा, आश्रमाच्या संचालिका उपस्थित नाहीत, त्यामुळे आईचा प्रवेश आज होऊ शकला नाही. सुमित, तू काय म्हणतोयस? आईचे ॲडमिशन आपण उद्या केले असते. तुला तिथे राहण्याची काय गरज होती? अगं नेहा, ती माझी आई आहे. मी तिला असे कसे सोडून येऊ शकतो? सकाळी लवकर घरी परत येईन, असे म्हणत सुमितने फोन ठेवला. त्यानंतर सुमित आपल्या आईजवळ गेला. तेव्हा यशोदाजी त्याला उदास पाहून म्हणाल्या, काय झालं बेटा? काही अडचण आहे का? इतका उशीर का झाला? काही नाही आई, बस बाहेर थोडा वेळ फिरायला गेलो होतो. आई, मॅडमने आपल्याला हॉलमध्ये बोलावले आहे. हॉलमध्ये कशासाठी बेटा? जेवण करण्यासाठी आई. या वृद्धाश्रमात सगळे मिळून एकत्र बसून जेवण करतात. यावर यशोदाजी म्हणाल्या, हो बेटा, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस, चल खाऊन घेऊ. सुमित आणि यशोदाजी हॉलमध्ये आले. तिथे एका मोठ्या डायनिंग टेबलवर जेवण ठेवलं होतं. हळूहळू सगळे वृद्ध तिथे बसू लागले. काही वृद्ध स्वतःच्या हाताने खाऊ शकत होते, तर काही पूर्णतः अक्षम होते. आश्रमातील कर्मचारी त्यांना प्रेमाने खायला घालत होते. सुमित हे सगळं कौतुकाने पाहत होता. त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होते की त्यांना इथे समाधान मिळत नव्हतं. चांगल्या सोयी असूनही त्यांच्या मुलांपासून दूर राहण्याचं दुःख त्यांच्या डोळ्यातून दिसत होतं. सुमितने थोडंसं जेवण केलं आणि तो आपल्या खोलीत परतला. थोड्या वेळाने यशोदाजी खोलीत आल्या आणि आपल्या मुलाजवळ बसून म्हणाल्या, काय झालं बेटा, तू जेवला नाहीस? आई, तू आणलेले पराठे खायचे आहेत मला. हो बेटा, मी आणले आहेत. अगदी लहानपणी तू रोज हेच मागायचास. सुमित म्हणाला, मग आजही तुझ्या हातानेच खाऊ घाल. त्यानंतर यशोदाजी आनंदाने त्याला खाऊ घालू लागल्या. सुमित भाऊक होत म्हणाला, आई, तुला आठवतं का, एकदा मी सुट्टीत मावशीच्या घरी गेलो होतो आणि मी बाजारपेठेत हरवलो होतो, तेव्हा तुम्ही मला खूप शोधलो. हो बेटा, तुला आम्ही अख्ख्या बाजारपेठेत वेड्यासारखे शोधत होतो. तेव्हा तर माझी जीव जायची वेळ आली होती. पण जेव्हा तू भेटला तेव्हा मी लहान मुलासारखी रडत होते आणि तू माझी समजूत काढत होतास. हो आई, ते क्षण आजही माझ्या मनात जिवंत आहेत. तुम्हाला बघताच क्षणी माझ्याकडे पळत आली होतीस आणि खूप रडली होतीस. हे क्षण आठवतात दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज खूप दिवसांनी ते असे एकत्र बसून बोलत होते, कारण लग्नानंतर सुमित फक्त आपल्या पत्नी आणि मुलं आणि नोकरीमध्येच व्यस्त राहिला होता. आईसोबत बसायला त्याच्याकडे थोडासा सुद्धा वेळ नव्हता आणि त्याला कधी त्याची गरजसुद्धा वाटली नव्हती. त्या रात्री सुमित आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून बोलता बोलता झोपून गेला. खोलीच्या बाहेर उभे असलेल्या मॅडम बराच वेळ हा सारा प्रसंग शांतपणे पाहत होत्या. यशोदाजी त्याच्या डोक्यावरून हात फिरत राहिल्या आणि शेवटी बसल्या बसल्या त्याही तिथेच झोपून गेल्या. सकाळी सुमितची झोप उशिरा 8 वाजता उघडली. घड्याळ पाहून तो घाबरला आणि घाईत आईला जागा करत म्हणाला, आई, मला खूप उशीर झाला आहे, ऑफिसला जायचं होतं. त्याने झटपट सामान भरलं आणि रिसेप्शनवर सगळी औपचारिकता पूर्ण करून तो निघायला तयार झाला. तेव्हा यशोदाजी म्हणाल्या, बेटा, स्वतःची काळजी घे. वाटेत थांबून काहीतरी खा, नाही तर मला तुझी काळजी लागून राहील. ठीक आहे आई, मी आता निघतो, म्हणत तो तिथून निघू लागला आणि थेट त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला. पण दिवसभरात त्याच्या मनात अस्वस्थता चालूच होती. त्याला असं वाटत होतं जसं त्याने खूप काही मागं सोडलं आहे. वृद्धाश्रमातील त्या वृद्धांचे दुःखी आणि निराश चेहरे वारंवार त्याच्या डोळ्यांसमोर येत होते. रात्री सुमित जेव्हा घरी पोहोचला तेव्हा तो गप्प होता. नेहाने विचारलं, आईला वृद्धाश्रमात सोडून आलास? त्याने हळूच होकार दिला. मग नेहा म्हणाली, बरं केलंस,
शेवटी आपण त्यांचा भार किती दिवस उचलणार? अरे, तू हातपाय धुवून घे, जेवण तयार आहे. पत्नीच्या शब्दांनी सुमित आश्चर्यचकित झाला. त्याचं मन आधीच विचारात गुंतलेलं होतं, परंतु आता त्याला स्पष्ट कळलं की पुढे काय करायचं आहे. नेहा म्हणाली, सुमित, काय झालं? अजून फ्रेश झाला नाहीस? जेवण थंड होईल. नेहा, मला भूक नाही. त्यानंतर तो आपल्या खोलीत गेला. रात्री सगळे झोपलेले असताना सुमित मात्र जागत होता. त्याने ती रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तो कोणालाही न सांगता गाडी घेऊन बाहेर पडला. 2 तासात तो पुन्हा त्या वृद्धाश्रमासमोर उभा होता, जिथे त्याने काल आपल्या आईला सोडले होते. आज जातात त्याला मॅडम दिसल्या, ज्या त्याच्याकडे पाहून गालात हसत होत्या. काही वृद्ध अंगणात फिरत होते. सुमित आत येऊन आजूबाजूला पाहू लागला. मॅडम, माझी आई कुठे आहे? कृपया त्यांना बोलवा. यावर मॅडम म्हणाल्या, मिस्टर सुमित, सध्या तुमची आई तुम्हाला भेटू शकत नाही. का मॅडम, असं काय झालं? सुमित घाबरून म्हणाला, माझी आई अजून झोपलेली आहे का? नाही मिस्टर सुमित, तुमची आई झोपलेली नाही. त्या वृद्धाश्रमातील काही महिलांसोबत जवळच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या आहेत. त्या निर्जल उपवास करत आहेत, तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी. मॅडमच्या या बोलण्याने सुमितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्यात त्याला समोरून यशोदाजी पूजेची ताट घेऊन देताना दिसल्या. सुमितने आई आई म्हणत त्यांच्याकडे धाव घेतली. अश्रूंनी त्याचा भिजलेला चेहरा पाहून यशोदाजींना ती घटना आठवली, जेव्हा त्यांचा 8 वर्षाचा सुमित बाजारपेठेत हरवला होता आणि आईला पाहून तिच्या मिठीत शिरला होता. सुमित डोळे पुसत त्याच्या आईला म्हणाला, आई, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. तू माझ्यासाठी किती केलं. आज तुझ्या आशीर्वादांनीच मी एक यशस्वी माणूस बनलो. लहानपणी जी आई मला एक क्षणासाठीही एकटे सोडत नव्हती, मी मात्र त्याच आईला वृद्धाश्रमात सोडलं. माझ्यासारख्या मुलाला लाज वाटली पाहिजे, असं म्हणत तो आपल्या आईच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. यशोदाजींनी त्याला उभे केले आणि त्याचे अश्रू पुसले. आई, आता आपण घरी जाऊ. हे ऐकून मॅडम म्हणाल्या, मिस्टर सुमित, तुम्हाला वृद्धाश्रमाच्या संचालिका ऑफिसमध्ये जाऊन काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. ठीक आहे मॅडम, तुम्ही मला संचालिका मॅडमची भेट घालून द्या. त्यानंतर मॅडम सुमितला संचालिका ऑफिसमध्ये घेऊन गेल्या. तिथे मॅडमने ड्रावरमधून एक पेपर काढून सही करण्यासाठी सुमितकडे दिला आणि त्या समोर असलेल्या मेन चेअरवर बसल्या. हे पाहून सुमित आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, इथल्या संचालिका अजून आल्या नाहीत का? यावर मॅडम म्हणाल्या, मिस्टर सुमित, इथे मीच या वृद्धाश्रमाची संचालिका आहे. पण मॅडम, 2 दिवसांपूर्वी तर तुम्हीच मला सांगितले होते की संचालिका मॅडम सुट्टीवर गेल्या आहेत. मग मॅडम म्हणाल्या, ते खोटं होतं. पण मॅडम, तुम्ही मला असं खोटं का सांगितलंस? मॅडम म्हणाल्या, ते मी जाणीवपूर्वक सांगितलं होतंस, जेणेकरून तुम्ही इथे एक रात्र राहा आणि बघा की या वयाच्या टप्प्यावर कुटुंबापासून दूर राहणं किती अवघड असतं. इथे प्रत्येकाला मी एक संधी देते आणि ते लोक खूप भाग्यवान असतात जे या संधीचा फायदा घेतात. तुम्हाला मी एक संधी दिली आणि तुम्ही ती स्वीकारली, हे खूप महत्त्वाचं आहे. मिस्टर सुमित, आई वडील आपल्या मुलांच्या जन्माआधी त्याचे शिक्षण आणि करिअर घडवण्यासाठी पैसे साठवायला सुरुवात करतात. पण त्या बदल्यात ते कधीही अपेक्षा करत नाहीत की त्यांची मुले मोठी होऊन त्यांच्या म्हातारपणासाठी पैसे साठवतील, कारण त्यांना त्यावेळेस पैशांची गरज नसते. त्यांना गरज असते ती त्यांच्या मुलांच्या थोड्याशा प्रेमाची आणि सोबतीची. आणि जेव्हा त्यांना हे मिळते तेव्हा त्यांची ती अवस्था आनंदाने व्यतीत होते. हे ऐकून सुमित डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, मॅडम, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. सुमितने मॅडमकडे कृतज्ञतेने पाहिले आणि सर्व औपचारिकता पूर्ण करून यशोदाजींना घरी घेऊन जाण्यास तयार झाला. सुमित आपल्या आईला घेऊन वृद्धाश्रमाच्या गेटच्या बाहेर जात असताना तिथले इतर वृद्ध लोक त्यांना टक लावून पाहत होते. काही वृद्ध त्यांना निरोप द्यायला बाहेरपर्यंत आले होते. ते मनात म्हणत होते की कदाचित त्यांच्या आयुष्यातसुद्धा असा दिवस यावा जेव्हा कोणीतरी पश्चातापाने आत्मग्लानीने भरून त्यांच्याकडे यावं आणि त्यांना त्यांच्या घरी परत घेऊन जावं. जेव्हा यशोदाजी त्यांचा मुलगा सुमितसोबत गाडीत बसल्या तेव्हा सुमितच्या फोनवर कॉल आला. अरे, सकाळी सकाळी कुठे गेलास मला न सांगता?
किती वेळ झाले तुला फोन करते, पण तू फोनच उचलत नव्हता. यावर सुमित म्हणाला, मी वृद्धाश्रमातून आईला घेऊन परत येतोय. हे ऐकून नेहा म्हणाली, सुमित, तू हे काय म्हणतोयस? तू आईला परत आणतोयस, पण त्यांना ठेवणार कुठे? आपल्याला तर परदेशात जायचं आहे आणि मी तुला सांगून ठेवते, परदेशात जाण्याचे मी रद्द करणार नाही. आईला जिथून आणतोयस तिथेच परत सोडून ये. यावर सुमित म्हणाला, बिलकुल नाही. मी माझ्या आईला एकटीला सोडून अमेरिकेला जाऊ शकत नाही. तुला जिथे जायचे तिथे तू जाऊ शकतेस. मी तुला सोडायला तयार आहे, पण माझ्या आईला नाही. असं म्हणत सुमितने फोन कट केला आणि मनाशी पक्क ठरवलं की आता काही झालं तरी तो आपल्या आईची साथ कधीच सोडणार नाही. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.